जनकजी तिथल्या सीतेच्या जानकीच्या सगळ्या मैत्रिणी मोहून गेल्या प्रभू श्री रामचंद्राला पाहून आणि म्हणू लागल्या, उद्या होणाऱ्या धनुष्य यज्ञात जर हे राजकुमार सहभागी असले तर नक्कीच यांचाच विजय होईल आणि आमची मैत्रीण जानकी नक्कीच यांना वर माला घालेल. कारण का तर भुलल्या होत्या सगळ्या. भुलविले 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 वेणुनाथे भुलविले 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 वेणुनाथे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला अशा भुलून गेल्या होत्या जशा तो वेणूचा आवाज आला की सगळ्या गोपिका काम टाकून कृष्णाच्या वेणूच्या आवाजाने जायच्या. त्यांना वाटलं जसं काही आम्ही गोपीच आहे आणि कोणी कृष्णच्या अवधपुरीमध्ये अवतरला आहे. इतक्या त्या भुलून गेल्या होत्या. जशा त्या पळत सुटू लागल्या श्रीकृष्णाचे जसं चरण पाहण्यासाठी गोपिका, तसं श्रीरामचंद्रांचे चरण पाहण्यासाठी जनकपुरीच्या नर नारी पळत सुटले होते. कुणालाही वाटत होतं आरती करावी या राजकुमारांची, आपल्या घरी न्यावं यांना, त्यांच्या चरणांचा अभिषेक करावा. आतुर झाले होते सगळे, कधी उद्याचा धनुष्यज्ञ होतो. आणि सगळे राजवाड्यामध्ये राहणारे मोठमोठाले राजे देशोदेशीचे सगळे आलेलेच होते अवधपुरीमध्ये. परंतु सीतेला जेव्हा ही बातमी कळते तेव्हा मैत्रिणी म्हणतात, आपण सकाळी देवाला पूजेसाठी फुलं आणू.